नमस्कार, असलम मुल्ला. आपण पाहताय कराड वार्ता या क्षणाची मोठी बातमी आहे. आगाशू नगर डोंगरावरती सध्या मधमाशांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये सध्या 40हून अधिक विद्यार्थी जखमी झालेले आहेत. त्यांच्यावर कराडच्या स्वर्गीय वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. मलकापूर येथील शाळेतील सुमारे 50 विद्यार्थी आगाशू डोंगरात सीडबॉल प्रत्यारोपण व वृक्षारोपणासाठी गेले होते. अचानक त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला केलेला आहे. 40 विद्यार्थी जखमी झालेले आहेत. सध्या घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार आगाशूनगर मलकापूर येथील लक्ष्मीदेवी शिक्षण प्रसारक मंडळाची न्यूटन मराठी प्राथमिक व माध्यमिक शाळा आहे. या शाळेत इयत्ता 1ली ते 10वी पर्यंतचे शिक्षण दिले जाते. या शाळेत विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. याचाच एक भाग म्हणून जून व जुलै महिन्यात वृक्षारोपण, सीडबॉल प्रत्यारोपण व बीजारोपणाचे उपक्रम सातत्याने राबवले जातात. त्यामुळे आज शनिवारी 11 जुलैला हे विद्यार्थी 8वी व 9वी मधील सुमारे 50 विद्यार्थी आगाशू नगर डोंगरावरती गेले होते. त्याच वेळी अचानक मधमाशांनी या विद्यार्थ्यांच्यावर हल्ला केलाय. मधमाशांनी अचानक हल्ला केल्यामुळे विद्यार्थी या डोंगरावरती सैरभैर पळताना दिसले. अनेक विद्यार्थ्यांना मधमाशांनी सध्या चावा घेतलेला आहे. त्यांना सध्या कराडच्या स्वर्गीय वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आलेला आहे आणि त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मधमाशांनी डोंगरावरती विद्यार्थ्यांच्यावर हल्ला केल्यानंतर ही बातमी त्यांच्या पालकांना समजल्यानंतर सध्या आपण पाहताय की कराडच्या स्वर्गीय वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात पालक वर्गाने देखील मोठी गर्दी केलेली आहेत. सध्या सर्व विद्यार्थी जे आहेत ते सुखरूप आहेत. त्यांच्यावर वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. काही विद्यार्थ्यांना घरी देखील सोडण्यात आले आहे. ही होती या क्षणाची मोठी बातमी. नमस्कार.